तर नमस्कार मित्र, मी तर आता तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. कारण की आपल्या काकडीचं रोप आलेलं आहे, तर आमच्याकडचा रस्ता दाखवत आहे. तर आम्हाला ट्रॅक्टरमध्ये आणायचं आहे, पण रस्ता तुम्ही पाहू शकता. तर आत्ताच ट्रॅक्टरने हे केलेलं आहे, पण पाहू शकता किती भयानक आहे इकडे. कारण की पिकअप येऊच शकत नाही, इतका भयानक रस्ता आहे. तर पाहू शकता याच्यात 2-3 वेळेस ट्रॅक्टर पण गुंतलेलं आहे खतरनाक मध्ये. कारण की पाऊस पडल्यावर डायरेक्ट कमरा एवढ्या चाकाऱ्या पडतात. पण आता किनीने हे केलेलं आहे, तर भरपूर लांब इकडं काहीच रस्ता आहे. दोन्ही साईडने ऊस आहे भयानक. रस्ता पण भरपूर असा हे झालेलं आहे, भरपूर असा काळवट्टा असल्यामुळं भरपूर चिखल होतोय. आमच्याकडच्या रस्त्याची अशीच अवस्था आहे. ऊस पण पाहू शकता तुम्ही किती खतरनाक ऊस आहे गाईस. तर इकडूनच्या साईडने लाल ऊस आहे, पाहू शकता तुम्ही. लाल ऊस खाली एकच नंबर असतो हा लाल ऊस, आणि हा वेगळाच आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम असा ढावळा ऊस आहे मग. आणि याला काय म्हणते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे भरपूर उंच असं गावात आहे. तर गाईस रस्ता पाहू शकता. तर इकडं अकोले रोड आहे, मी तो पण तुम्हाला दाखवणार आहे. कारण आपली रोपाची गाडी इथंच आलेली असेल, फोन केला होता त्यांनी. पण इथून आपल्याला ट्रॅक्टरमध्ये भरून आणावं लागेल, टेलरमध्ये. तर एवढे मोठा खड्डे तर पिकअप येऊ शकत नाही इकडं. भयानक रस्ता आहे डायरेक्ट. तर आपण पण भरपूर लांबून असं इकडून आलेलं आहे. इकडे की ढग दिसते इकडून आलेलं आहे. हे बाबळ आहे गाईस, ते पण भरपूर लांब आहे. तर काही विषय नाही गाईस, आता आपण जाऊ इकडे. तर इथं अकोले रोड आहे खतरनाक मध्ये. तर गाईस आमच्याकडे दोन्ही साईडने उसई मधून रस्ता आहे, तर भरपूर अवघड आहे इकडं गाडी पण काढण्यासाठी. तर या ऊसाच्या पाताने कापलं ना डायरेक्ट असे वनवटून राहतात खतरनाक मध्ये. तर ट्रॅक्टरलाही गाळा अटकेलं इड पडलेलं आहे. तर गाईस इथं रस्ता आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अकोल्याकडे जाणारा हा रोड आहे. पाहू शकता तुम्ही, गाड्या पण चालू आहे. तर गाईस इकडं अकोले आहे, आणि इकडं संगमनेरकडे जाणारा रोड आहे. तर हा संगमनेरकडे, आणि इकडं अकोल्याकडे तुम्ही पाहू शकता किती भयानक गाड्या चाललेले. तर गाईस माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर भेटू आपण अशीच नवीन व्हिडिओ.